आंदोलन हायजॅक होणं म्हणजे नेमकं काय असतं याचा प्रत्यय आता सीजेपीच्या आंदोलनात आलेला आहे. आता बघा ना, म्हणजे बऱ्याच दिवसापासून हे आंदोलन सुरू होतं. त्याच्या बातम्या माध्यमांमधून येतच होत्या. पण विरोधक या आंदोलनाकडे फिरकले सुद्धा नव्हते. कदाचित त्यांना काही त्याचं महत्व वाटलं नसेल. पण जसं संसदेचं अधिवेशन जवळ येतंय हे लक्षात आलं आणि विरोधकांना या सीजेपीच्या आंदोलनात स्वार्थ दिसला. म्हणजे या आंदोलनाचा आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो, आपली राजकीय पोळी भाजली जाऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि हे जसं लक्षात आलं तसे सगळे विरोधक म्हणजे राहुल गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, अहो यांचं सोडा, वर्क फ्रॉम होम ज्यांना प्रिय आहे, वर्क फ्रॉम होमचे प्रणेते म्हणजे आपले उद्धव जनाब, हे सुद्धा धावत धावत दिल्लीच्या जंतर मंतरवर पोहोचले. एखाद्या योजनेचे कसे लाभार्थी असतात तसं या आंदोलनाचे हे विरोधक म्हणजे राजकीय लाभार्थी आहेत. आणि महाराष्ट्रातले दोन महत्वाचे लाभार्थी कोण, तर ठाकरे बंधू. या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एकत्र आले. मग इतर वेळी तू कोण मी कोण, एकाचं तोंड वांद्र्याकडे एकाचं तोंड दादरकडे, अशी यांची अवस्था आहे. पण या दोघांमध्ये ना आता एक साम्य आहे. या दोघांची राजकीय अस्तित्वाची आता लढाई चालू आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या माध्यमातून चालत आलेली नामी संधी हे दोन भाऊ कसे काय सोडतील? अस्वस्थ युवा शक्तीला आणखी चिथवून युवा हृदय सम्राट होण्याचं स्वप्नरंजन या दोन्ही ठाकरे बंधूंनी आता केलं. म्हणजे ही त्यांची केविलवाणी धडपड जी होती ती सगळी आपण पाहिली. आता सगळ्याच विरोधी पक्षांना जी आहे ना ती या आंदोलनाच्या माध्यमातून जरा पालवी फुटलीये. त्यांच्यात असं चैतन्य संचारलेलं दिसतंय. राजकीय पोळी प्रत्येक जणच भाजून घेतोय. मग आपले ठाकरे बंधू तरी कसे मागे राहतील? पण या सगळ्या काळात उद्धव ठाकरे यांची जर विधानं ऐकली तर जणू पेपर फुटी हे फक्त मोदी सरकारच्या काळातच होतंय, इतरांच्या काळात कधी झालीच नाहीये असा आव त्यांच्या सगळ्या विधानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उद्धव जनाबांनी महाराष्ट्रात कधी जनतेला काय वाटतं किंवा जनतेच्या काय भावना आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घ्यायला त्यांनी कधीही दौरा केला नाही. तशी वेळ आली की त्यांच्या आजारपणाचं कारण हे पुढे केलं जातं. मुख्यमंत्री असताना सुद्धा ते वर्क फ्रॉम होम करत होते. म्हणजे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधायचे. पण इथे अभिजित दीपकेला भेटण्यासाठी त्यांचं आजारपण कुठल्या कुठे पळून गेलं. म्हणजे त्यांना कंबरदुखी, पाठदुखी असं आता काहीही होत नाहीये. ते धावत धावत दिल्लीच्या जंतर मंतरवर पोहोचले. उद्धवजी, तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतात 2.5 वर्षांचा काळ जरा आठवा ना. तुमच्या काळात सगळं काही व्यवस्थित चाललं होतं का? म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आर्थिक ताणतणावातून आत्महत्या केल्या होत्या. त्यांना बरेच महिने पगार मिळालेला नव्हता. प्रचंड ताणतणाव होता. एवढंच नाही तर तुमच्या काळातच शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा, टीईटी परीक्षा घोटाळा, म्हाडा भरती परीक्षा घोटाळा हे सुद्धा सगळं झालं होतं. मग तेव्हा नाही तुम्ही कधी परिवहन मंत्री किंवा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला? म्हणजे असं काही आठवत नाहीये. त्यावर तर तुम्ही कधी काही बोलला सुद्धा नाही. अहो इतकंच नाही तर एमपीएससीची परीक्षा पास होऊन मुलाखतीला बोलवलं जात नाही या ताणातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने तेव्हा आत्महत्या केली होती. आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धवजींनी त्यांच्या आई वडिलांना, कुटुंबियांना भेटण्यासाठी मुंबईत बोलवलं. म्हणजे सांत्वनासाठी ते त्यांच्या घरी सुद्धा गेले नाही. तेवढी तसदी सुद्धा त्यांनी घेतलेली नाही. तुमच्या काळात जी अस्थिरता होती ती तर तुम्हाला दूर करता आली नाही. पण आज आईजीच्या जीवावर बायजी म्हणत तुम्ही सीजेपी आंदोलनाच्या मंचावर राजकीय लाभ उठवण्यासाठी एकत्र आलात. आणि नुकतीच खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची एक मुलाखत घेतली या सगळ्या पार्श्वभूमीवर. आता काय घरचीच मुलाखत घेणारे पण घरचे आणि देणारे पण घरचे. त्यात उद्धवजींनी या सगळ्या मुलांना, सीजेपीच्या मुलांना भगवान विष्णूचा अवतार म्हटलंय. ऐका. दरवेळेला चांगल्या गोष्टीसाठी देश मतदान करत असतो. 2014 पासून आत्तापर्यंत देशाला नुसती प्रलोभनं दाखवली गेली आणि प्रत्यक्ष पदरात काही पडलेलं नाही आहे. आपण जे मगाशी म्हणालात की जो एक उद्रेक आहे, हा उद्रेक केवळ नीट परीक्षेच्या पेपर फुटीचा नाही आहे, तर हा उद्रेक गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जी फसवणूक या देशाची केली गेलेली आहे त्याबद्दलचा हा असंतोष आहे.
आणि आत्ता खरं म्हणजे जनतेच्या रूपाने विष्णूने अवतार घेतला आहे असं मी काल बघितलं. हा विष्णू आहे देश वाचवण्यासाठी, धर्म वाचवण्यासाठी. धर्म म्हणजे केवळ हिंदू मुसलमान असा नाही आहे, माणुसकीचा धर्म हा वाचवण्यासाठी जे रस्त्यावरती उतरलेले तरुण आहेत त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील आणि आजी आजोबासुद्धा आहेत. म्हणजे हा विष्णूचा अवतार आहे जो देश वाचवण्यासाठी यांनी जन्म घेतलेला आहे. आता काय बोलावं यावर? म्हणजे तुम्ही त्यांची बाजू घ्या, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत उतरून तुम्ही आंदोलनं करा, काहीही करा, किंवा सरकारवर टीका करा, पण भगवान विष्णूचा अवतार, ही उपमा जरा अतिच झाली. म्हणजे भगवान विष्णूंचे 10 अवतार आहेत हे माहितीये, पण त्यात झुरळाचा अवतार असल्याचं कधी कोणी ऐकलेलं नाहीये. आणि हिंदू देवदेवतांची उपमा देताना जरा 10 वेळा विचार करा. मुळात कसं आहे ना, नीट पेपरफुटीच्या नावाने जरी हे आंदोलन असलं तरी त्यांचा जो काही हेतू होता, जो काही उद्देश होता, तो वेगळा होता. म्हणजे त्यांना अराजकता माजवायची होती, सरकार उलथवून वगैरे टाकायचं होतं. त्यासाठी त्या मंचावर जे कोणी लोक आले, त्यांनी ज्या काही घोषणा दिल्या, त्या सगळ्या माध्यमातून, बातम्यांमधून तुम्ही सुद्धा बघत होतात. सीजेपीच्या मंचावरून हिंदू देवदेवतांचा, भारत मातेचा, प्रभू श्रीरामांचा अपमान केला गेला, देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. अहो, इतकंच नाही तर मुंबईतल्या तुमच्या आंदोलनामध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन काही तरुण सहभागी झाले होते. इतकंच नाही तर पोलिसांनी मारू नये म्हणून गालावर एका साईडला हनुमान आणि एका गालावर शंकर असे फोटो लावून सुद्धा तरुण सहभागी झाले होते. म्हणजे पोलिसांनी मारलं तर त्यांनी हिंदू देवांचा अपमान केला असं त्यांना भासवायचं होतं. अर्धे अधिक तर गुंड सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यांनीच या सगळ्या आंदोलनामध्ये गोंधळ सुद्धा घातला. पण तरी सुद्धा तुम्हाला त्यांची बाजू घ्यायची. बाजू घ्या, पण त्यांना भगवान विष्णूंचा अवतार वगैरे प्लीज म्हणू नका, कारण त्यांची ती तेवढी पात्रता नाही, योग्यता नाही. आणि असं बोलून तुम्ही एक प्रकारे बौद्धिक दिवाळखोरीच दाखवली. संधी मिळाली सरकारवर बोलायचं म्हणून काहीही बोलत सुटायचं. आणि उद्धवजी या मुलाखतीत अजून एक वाक्य असं म्हटले की नीटची मुलं रस्त्यावर उतरली होती. तर तुमच्या माहितीसाठी सांगते उद्धवजी, नीटचा अभ्यास करणारी मुलं ही घरी राहून परीक्षेची तयारी करत होते. त्यांनी फेर परीक्षा सुद्धा दिली, त्यांचा निकाल लागला, त्यांनी जल्लोष सुद्धा केला आणि पुढचं जे काही ऍडमिशन आहे त्याच्या प्रोसेसला सुद्धा ते लागले. त्यांच्या जल्लोषाचे व्हिडिओ बहुतेक तुमच्यापर्यंत आलेले नाहीयेत, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की नीटची मुलं जी होती ती या आंदोलनात उतरली होती. आणि ज्यांना तुम्ही विष्णूचा अवतार वगैरे म्हणतायत ना, त्यातल्याच काही मुलांनी ज्यांनी फेर परीक्षा दिली किंवा जो देशात पहिला आला त्याला ट्रोल सुद्धा केलं. कसं आहे ना, सत्तेत नसताना सरकारच्या नावाने बोटं मोडणं किंवा सरकारवर टीका करणं हे खूप सोपं काम असतं आणि ठाकरे बंधूंना ते उत्तम जमतं. एका मराठी मुलाने दिल्लीत आंदोलन केलं म्हणून तुम्ही त्याचं कौतुक करताय, पण नीट पेपर फुटीमध्ये सुद्धा मराठीच माणसं होती. त्या आरोपींना लगेच अटक सुद्धा करण्यात आली. तेव्हा उद्धव किंवा राज ठाकरेंपैकी एकाने सुद्धा या आरोपींच्या विरोधात मोर्चा काढला नाही. हे आरोपी कोचिंग क्लासेसशी संबंधित होते. त्या कोचिंग क्लासेस विरोधात सुद्धा तुम्हाला भव्य मोर्चा वगैरे काढता आला असता, पण तसं काही तुम्ही केलेलं नाहीये. तुम्हाला या मुलांशी, या विद्यार्थ्यांशी तसं काही देणं घेणं नाहीये. नीट पेपर फुटी किंवा परीक्षा व्यवस्थेतला गोंधळ किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्याविषयी तुम्हाला काही वाटत नाही, पण मोर्चा आणि आंदोलनाला पाठिंबा यासारखे आयते उपक्रम करून राजकीय लाभ घेणं इतकाच तुमचा उद्देश आहे. सरकार विरोधातलं पेटलेलं वातावरण पेटतं कसं राहील यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. म्हणजे सोयीचं राजकारण तुम्हाला करायचंय. या मुलाखतीतली उद्धव ठाकरेंची अजून 2 वाक्य तुम्हाला ऐकवते, म्हणजे त्यांचा मूळ उद्देश काय हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हे नुसते जसं शिवसेना प्रमुखांच्या भाषेत ह्यांच्या पार्श्वभागावरती रेषा उमटल्यात म्हणून हे खुर्चीत बसलेत, नाही ते लायकीचे नाही आहेत ते त्या खुर्चीत बसायला. तुमचं काय म्हणणं आहे? राजीनामा हेच आहे. राजीनामा नाही, ही धर्मेंद्रनी द्यावा की नरेंद्रनी द्यावा? सगळे द्र आहेत त्या सगळ्या द्रहनी द्यावा. अच्छा, कारण ते द्र जे आहेत ते जनतेशी द्रोह करतायत. त्याच्यामुळे देशाला दारिद्र्य येऊ नये एवढीच इच्छा आहे, माझी अपेक्षा आहे. उद्धव साहेब, आपण पाहिलं असेल की देशाच्या सीमेवरच्या अनेक राष्ट्रांमध्ये, मग नेपाळ असेल, बांगलादेश असेल, पुढे लिबिया असेल, तिकडे सुद्धा जेन झी रस्त्यावरती उतरलं आणि त्यांनी सत्ता बदल केला. ही ताकद आहे त्यांची. आणि तेव्हा आपल्या देशाची भावना होती अनेकांची
की आपल्याकडे हे कधी होईल, आपल्याकडे हे कधी होईल. बघा आज ते शेवटी आपल्याकडे तुम्हाला होताना दिसतंय का? काय तर म्हणे ज्यांच्या नावात द्र आहे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. तुमच्या शाब्दिक कोट्या आणि तुमचे विनोद याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. आणि राजीनाम्याचा खेळ तुम्हाला एवढाच आवडतो ना, तर मग आपचं सरकार असलेल्या पंजाबमध्ये सुद्धा पेपरफुटी झालीये. तिथल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सुद्धा तुम्ही मागायला पाहिजे. केरळमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि तिथे नीट पेपरफुटी विरोधात डाव्या विचारसरणीच्या काही विद्यार्थी संघटना आंदोलन करत होत्या. या आंदोलकांना पांगवण्यासाठी तिथल्या काँग्रेस सरकारने पाण्याचे फवारे वापरले, पण त्यावर तुम्ही बोलत नाही. उद्धव जनाब आपल्या मित्र पक्षांच्या कारवाईवर पण बोललं पाहिजे ना, म्हणजे ते सुद्धा चुकीचं वागतायत, त्यावर तुम्ही आवाज उठवला पाहिजे. तुम्हाला विद्यार्थ्यांचा इतकाच कळवळा आहे ना, मग तो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी समानच असला पाहिजे. मित्र पक्षांचं सरकार असलेल्या राज्यातल्या गोंधळावर काही बोलायचं नाही आणि फक्त भाजपला टार्गेट करायचं, असा न्याय नाही होऊ शकत ना. आणि काय तर म्हणे नेपाळ बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अराजकता पसरवली गेली, तिथलं सरकार उलथवलं गेलं, ही तुम्हाला शक्ती वाटतीये. आणि तीच स्वप्न तुम्ही भारतात सुद्धा बघताय. म्हणजे तिथे जेव्हा हे सगळं प्रकरण झालं तसंच भारतात व्हावं, भारतातले तरुण रस्त्यावर कधी उतरणार अशी स्वप्न विरोधक बघत होते. आणि आत्ताच्या या आंदोलनातून हाच प्रयत्न होता. म्हणजे कसंही करून वेळ पडली तर गोंधळ माजवून यांना मोदी सरकार पाडायचंय, हा या विरोधकांचा उद्देश आहे. उद्धव ठाकरे यांचे लोकशाही मार्गाने सत्तेत येण्याचे सगळे प्रयत्न हे निष्फळ झालेत. निवडणुकांमध्ये तर जनतेने त्यांना नाकारलंय. त्यामुळे सरकार विरोधी बोलण्यासाठी त्यांना दुसऱ्यांच्या आंदोलनाचा आधार घ्यावा लागतो. आणि मग या आंदोलनाचा उद्देश काय, किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून काय नारे दिले जात आहेत. आंदोलनामध्ये औरंगजेबाचं पोस्टर दिसतंय, हिंदू देवदेवतांचा अपमान केला जातोय, याकडे जाणून बुजून कानाडोळा करायचा. अशा आंदोलनाला पाठिंबा देऊन पर्यायी राजकारणातून जितका फायदा करून घेता येईल तितका फायदा करून घ्यायचा, हे यांचं धोरण आहे. सीजेपी आंदोलनाच्या प्रसिद्धीवर स्वार होऊन स्वतःचा उरला सुरलेला पक्ष आणि मुलाचं राजकीय भवितव्य मार्गी लावता येईल का, यासाठी चाललेली ही सगळी केविलवाणी धडपड आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि एकूणच या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसं बघता, तुम्हाला काय वाटतं ते विचार सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण सातत्याने बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.